दोन शहीद वीर जवानांच्या शौर्य गाथा तुम्हाला सांगणार आहे। त्यांना अभिवादन म्हणून कमेंट मध्ये जय हिंद नक्की लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। साताऱ्याच्या जावळी तालुक्यातलं एक छोटंसं दुर्गम भागातलं गाव सरताळे गणेशवाडी इथे राहत होतं एक साधं आणि छोटंसं कुटुंब, नवरा बायको आणि दोन चिमुकली मुलं, जीवन आणि सूरज। घर लहान पण स्वप्न मोठी होती। मात्र एक दिवस काळानं मोठा घाव घातला। पित्याचं आजारपणानं निधन झालं। सूरज त्या दिवशी फक्त 8 वर्षांचा होता। वडिलांचं छत्र हरवलं होतं। त्या छोट्याशा डोळ्यात पाणी नव्हतं तर निर्धार होता। तो कायम म्हणायचा, नोकरी करणार तर मिलिटरीतच। दिवस गेली, रात्र गेली, वर्ष उलटले। पुढे भाऊ जीवन पोलीस दलात गेला आणि सूरजच्या पंखांना उडान मिळालं। वयाच्या 18व्या वर्षी तो सैन्यात दाखल झाला। बेळगावच्या मैदानावर त्यानं घाम गाळला, शिस्त शिकली, देशसेवेचं व्रत घेतलं आणि मग आला तो दिवस। 20 मार्च 2015 जम्मू काश्मीर मधील कटवाला येथे पहाटेची वेळ होती। आकाश अजूनही झोपलेलं होतं, पण दहशतवाद्यांनी अचानक हल्ला चढवला। गोळ्यांचा वर्षाव, दहशतीचा अंधार। पण सूरज घाबरला नाही। त्यानं आपल्या दलासोबत 2 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं। त्यांचा मुर्दा पाडला, पण एक गोळी सूरजला लागली आणि त्याला वीर मरण आलं। आई उषा मोहितेंनी एक मुलगा गमावला होता, पण त्याचं शौर्य पाहून त्या म्हणतात, आज ऊर भरून येतो, सूरजचा गर्व वाटतो। भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा शूर जवान सूरज मोहिते आजही आपल्या शौर्य गाथेनं अमर आहे। दुसरी कहाणी देखील सुन्न करणारी आहे। मुंबईच्या घाटकोपरमध्ये कमराजनगरच्या मिडल क्लास वस्तीत वाढलेला मुरली नाईक एका सामान्य मजुराच्या घरात जन्म झालेला आणि मोठा झालेला। वडील श्रीराम नाईक मुंबईत रात्रंदिवस मेहनत करणारे बांधकाम मजूर आणि आई ज्योती घरकाम करत कुटुंब चालवणारी, आणि मुरली त्यांचा एकुलता एक आधार। लहानपणापासूनच त्याचं स्वप्न एकच होतं, भारतीय सैन्यात भरती व्हायचं। पण आई वडील घाबरले होते। एकुलता एक मुलगा जीव धोक्यात घालायला कशाला पाठवायचा। पण मुरलीनं कुणालाही न सांगता अग्निवीर योजनेत भरती झाला। 2022 मध्ये नाशिकच्या कॅम्पमध्ये 9 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं आणि 851 लाईट रेजिमेंटमध्ये सामील झाला। त्याने कुटुंबाला सांगितलं होतं की मी पंजाबमध्ये आहे, पण खरं तर तो काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून तैनात होता। 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं येलोसीवर कारवाई सुरू केली होती आणि मुरली त्यात अग्रभागी होता। 9 मेच्या पहाटे 3 वाजता पाकिस्तानी सैन्यांनी गोळीबार सुरू केला। मुरलीनं 6 मेला चुलत भावाला फोन केला होता, गोळीबार सुरू आहे। 9 तारखेला वडिलांशी शेवटचा व्हिडिओ कॉल झाला, थोडी विश्रांती घेतो। पण दुसऱ्याच दिवशी सकाळी 9 वाजता गोळीबारात मुरली गंभीर जखमी झाला होता आणि रुग्णालयात नेताना तो वीरगतीस प्राप्त झाला। तो गेल्यावर बातमी आली, मुरली नाईक शहीद झालाय। एकुलता एक मुलगा, आई वडिलांचा आधार हरपला होता। मुरली नाईक शहीद झाल्याची बातमी आईचं काळीज भेदून गेली होती। अशा अनेक शौर्य गाथा या भारत मातेच्या कुशीत दडल्या आहे। अशाच शूर जवानांची कहाणी ऐकण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। कमेंटमध्ये जय हिंद लिहायला विसरू नका आणि या व्हिडिओला शेअर करा, कारण ही कहाणी प्रत्येक भारतीयानं ऐकलीच पाहिजे। जय हिंद।